आज या महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने या मंगळवेढा भूमीमध्ये आपण सर्वजण या बंदच्या ठिकाणी काही वेळातच या ठिकाणी जमला। प्रथमतः मी आपणा सर्वांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा 23 जुलैचा महाराष्ट्र बंद पुकारला आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला सांगितलं की दिल्ली जंतर मंतरवर या ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीला आपण महाराष्ट्र बंद करून पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो। ज्या भारतीय संविधानानं कलम 19 नुसार इथल्या प्रत्येक नागरिकाला, इथल्या शोषित पीडित वंचिताला, इथल्या शेतकरी कष्टकरी विद्यार्थ्याला, खेळाडूला ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, न्याय मागण्याचा अधिकार दिला, त्या न्यायाचा आणि प्रश्न मागण्याचा अधिकार त्या शासनाला, त्या प्रत्येकाला असताना हा न्याय त्यांना न मिळता, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर न मिळता त्यांच्यावर अशा पद्धतीनं अमानुष लाठीचार्ज आणि हल्ला होण्याचा या सर्व घटनेचा मी प्रथमतः वंचित बहुजन आघाडी आणि सर्व आंबेडकरी समूहाच्या माध्यमातून आणि मंगळवेढेकरांच्या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो। मी या मोर्चाच्या माध्यमातून मी या देशाच्या पंतप्रधानाला आव्हान करू इच्छितो की आपण त्या पार्लमेंटमध्ये बेटी बचाव बेटी पढावचा नारा देता आणि एकीकडे त्या मुलींवर लाठी आणि हल्ला करता, आपण बाहेर देशामध्ये गेल्यानंतर सांगता की हा भारत युवकांचा भारत आहे, हा तरुणांचा भारत आहे। त्या तरुणांवरती अश्रुधुराचा आणि पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांचे प्रश्न आणि न्याय दाबण्याचं काम हे मोदी सरकार करत असताना, म्हणून मी या बंदच्या माध्यमातून मी संपूर्ण आंबेडकरी समूहाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करू। जय भीम, जय शिवराय।